तर जे आज आपण जगत आहोत ती संस्कृती आपली नाही आहे, तर ती संस्कृती बनवलेली संस्कृती आहे आणि ती बनावट संस्कृती आहे। तर आपली संस्कृती काय, तर आपली संस्कृती या प्राचीन बौद्ध स्तूपांमध्ये, प्राचीन बौद्ध विहारांमध्ये, प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये आपली संस्कृती लपली आहे। ही संस्कृती कित्येक वर्षापासून धूळ खात पडले आणि वाट बघते की माझे जे जनक होते, माझे ज्यांनी माझा उद्धार केलाय, त्यांचे वंशज ते आज ना उद्या जागे होतील, आज ना उद्या या गोष्टींना वाचवतील। शुद्ध है, मन में बस बुद्ध है, संबुद्ध स सुगम्य उदंड बहुजन सुखाय। कधी कडक ऊन तर कधी वारे, कधी जोराचा पाऊस, कधी पडणं आणि कधी स्वतःला सावरत उठणं। तर या बोधिसत्व यूट्यूब चॅनलचा प्रवास 1 लाख सबस्क्रायबरच्या टप्प्यामध्ये आला आहे आणि या गोष्टीला पुढे नेण्यासाठी किंवा इथपर्यंत घेऊन येण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे खूप मोलाचं आहे। आत्तापर्यंत या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले आणि ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी खूप मनस्वी आभार व्यक्त करतो, कारण की हे जे कार्य आहे हे आपल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आणि या कार्याला फक्त आणि फक्त आपणच पुढे घेऊन जाऊ शकता। कारण की या चॅनलचा मूळ उद्देश आहे तथागत बुद्धांच्या पाऊलखुणाचा शोध घेणं। सम्राट अशोक यांनी 84,000 स्तूपाची निर्मिती केली आहे, तर ते स्तूप कुठे आहेत आणि कोणत्या अवस्थेत आहेत, तसेच प्राचीन बौद्ध लेण्या असो किंवा प्राचीन बुद्ध विहार असो यांची शोध घेऊन त्यांची सध्याची परिस्थिती आपल्या समोर ठेवणं हे मुख्य काम या बोधिसत्व यूट्यूब चॅनलचं आहे। आणि हे काम करत असताना खूप सारे अडथळे येतात, खूप साऱ्या अडचणीला सामोरे जावं लागतं। कधी व्हिडिओ बनवताना किंवा कधी कशी वेळ असते किंवा समोरच्याशी कधी वादविवाद होतो, तर अशा या घटना घडतात आणि या सर्व घटनांना सामोरे जाऊन हे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत आहेत आणि पुढे देखील येत राहणार। कारण की या चॅनलचा जो मूळ उद्देश आहे हा मूळ उद्देश हाच आहे, जो मूळ धम्म आहे, जो तथागत बुद्धांचा धम्म या भारतामध्ये लोप पावला आहे, त्या धम्माला मग तो पाण्यामध्ये असो, तो मातीमध्ये असो किंवा इतर ठिकाणी असो, तर त्याला शोधून काढणं, जंगल असो, नदी असो, काही असो, डोंगर असो, तर तिथपर्यंत जाणं आणि ते आपल्या समोर ठेवणं। कारण की तथागत बुद्धांच्या स्तूपांची किंमत ही खूप मोठी आहे आणि ती किंमत आपण मोजू शकत नाही। तर खूप महत्त्व या प्राचीन बौद्ध स्तूपांना आहे, प्राचीन बौद्ध लेण्यांना आहे, प्राचीन विहारांना आहे, पण त्याची अवस्था आज दैनंदिन झाली आहे। आपण प्राचीन बौद्ध स्तूप म्हणतो, या प्राचीन बौद्ध स्तूपामध्ये तथागत बुद्धांच्या अस्थी असतात आणि त्या खूप मौल्यवान असतात। जर त्या अस्थी भारताच्या बाहेर इतर देशामध्ये सापडल्या असत्या किंवा प्राचीन बौद्ध स्तूप बाहेर एखाद्या देशामध्ये सापडला, तर त्या ठिकाणी माहिती आहे तुम्हाला काय होतं, त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या मिरवणुका काढल्या जातात, सोन्याने मढवलं जातं। पण भारतामध्ये काय केलं जातं हो, भारतामध्ये अशा स्तूपांवर मंदिरं बांधले जातात, अशा स्तूपांना कन्स्ट्रक्टच्या नावाखाली तोडलं जातं, अशा स्तूपांना धरणाच्या नावाखाली पाण्यात डुबवलं जातं। तर ही आहे या भारतामधली खरी बुद्धांची ओळख। कारण की या भारत देशामध्येच किंवा या भारत देशातील जो मूळ धम्म आहे,
तो शिकण्यासाठी, तो समजून घेण्यासाठी जगभरातनं लाखो व्यापारी, लाखो अनुयायी, लाखो बौद्ध भिक्खू आलेल्या नोंदी आपल्याला पाहायला भेटतात. मग ते ह्युनन संघ असो किंवा फाययान असो किंवा इत्संग असो. तर अशा प्रकारचे हे जे प्राचीन काळी जे बौद्ध भिक्खू होते, तो त्यांच्या देशामध्ये कुठेतरी बुद्धिझमच्या नावाखाली किंवा त्यांचे जे काही ग्रंथ होते त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या, म्हणून ते भारतात आले की बाबा बुद्धांचं मूळ शोधूया आपण. कारण की बुद्धांचा हा जो धम्म आहे हा भेसळवादी मुळीच नसेल किंवा काल्पनिक तर मुळीच नाही आहे किंवा अंधश्रद्धेवादी तर मुळीच नाही आहे. त्यामुळे ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन त्यांनी बुद्ध धम्माची शिकवण घेतली आणि बुद्ध धम्माला समजून घेतलं आणि तोच बुद्ध धम्म त्यांनी जसाच्या तसा त्यांच्या देशामध्ये नेऊन ठेवला. त्याच्यामुळे आपल्याला आजही जे भारतामध्ये पुरावे आपल्याला शोधायला आपण एवढी खटपट करतो, एवढं नद्या नाले फिरत आहोत आम्ही, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इझिली आज आपल्या समोर आल्या आहेत. त्यांचे जे काही ग्रंथ त्या काळी प्राचीन काळी ते घेऊन गेले होते या ठिकाणावर, तर त्यांचं भाषांतर आज झालं आहे आणि ते भाषांतर रूपी आपल्या समोर आलं आहे. तर हा भारत किंवा हा जो देश आहे, हा देश काय एवढूसा जो आज भारत आपण बघतो हा एवढा भारत नव्हता. जो अखंड भारत बोलला जातो तो अखंड भारत कोणता नेमका, तर तो अखंड भारत असा तसा नव्हता, तर 10 देशांना एकत्र सामावून घेणारा असा अखंड भारत देश होता. आणि या भारत देशाची जी नीव आहे तथागत बुद्धानंतर सम्राट अशोक यांनी, जो आजचा GDP म्हणतो आपण, जो आज एकदम खालच्या लेवलला गेला आहे, आज तो 23.9 मायनसमध्ये आहे, म्हणजे एकदम खालच्या दिशेने आहे. जगामध्ये सगळ्यात कमी जो GDP आहे तो भारताचा आहे. पण त्या काळी तुम्हाला माहिती आहे का, सम्राट अशोकाच्या काळी भारताचा GDP काय होता? प्रत्येक घराच्या ज्या कौला आहेत ना त्या सोन्याने बलतील अशा प्रकारचा GDP होता. त्याच्यामुळे सम्राट अशोक यांच्या कार्यकाळामध्ये प्राचीन बौद्ध स्तूप, प्राचीन बौद्ध लेण्या, प्राचीन बौद्ध विहार यांची निर्मिती झाली. कारण की सम्राट अशोक हे धम्मिक होते. त्यांनी बुद्ध धम्माला स्वतःच्या आयुष्यामध्ये आचरणात आणलं होतं आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं हे बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी लावलं होतं. त्यामुळे सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सर्वश्रेष्ठ असे सम्राट झाले आणि त्या सम्राटाचं नाव आजही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेतलं जातं. त्याचं कारण आहे बुद्ध. होय, बुद्ध हा शांतीचा मार्ग दाखवतो, सोबतच नैतिक क्रांतीचा पण मार्ग दाखवतो. तो माणसाला जगायला शिकवतो. तो भेसळवादी मुळीच नाही आहे. किंवा आज बुद्धिझममध्ये म्हणतात हीनयान आलं, महायान आलं, वज्रयान आलं, तंत्रयान आलं. ह्या सर्व गोष्टी सोडून जर आपण मूळ बुद्ध घेण्याचा प्रयत्न केला ना तर आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे. भारतामध्ये आज एवढ्या जाती जमाती एवढे धर्म झालेत ना, ते नसते जर बुद्ध यांच्या धम्माचं जर आपण जतन केलं असतं, त्याचं संवर्धन केलं असतं, तर भारतामध्ये आज जो GDP खालवला आहे किंवा भारतावर जी परिस्थिती आहे ती नसती. आज अमेरिका देखील भारताच्या खूप पाठी असता आणि तो भारतापर्यंत पोचण्यासाठी किंवा भारताच्या प्रगतीपर्यंत येण्यासाठी त्याला शेकडो वर्षे गेले असते. असा हा भारत होता. तर या भारतामधला जो बुद्धांचा धम्म आहे तो लोप पावला आहे. या बुद्ध धम्माच्या पाऊलखुणा लोप पावल्या. तर बुद्ध धम्माचं आणि बुद्धांच्या पाऊलखुणाचं संवर्धन होणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठीच जंगल असो, नाल्या असो, नदी असो, काही असो, ते पार करून त्याला सामोरे जाऊन त्या आपल्या समोर आणण्याचं काम हे बोधिसत्व यूट्यूब चॅनल करत आहे. आज एक तुम्हाला माणूस दिसत आहे, फक्त तो एक माणूस आहे. बाकी ज्या काही क्रिया घडत आहेत त्या क्रिया घडत आहेत त्या भावनेतनं. ज्या प्राचीन काळी बौद्ध स्तूपांची निर्मिती होत होती, त्या निर्मिती करण्यासाठी जी भावना होती त्यांच्या मनामध्ये, तीच भावना आता या बोधिसत्व यूट्यूब चॅनलची आहे. भारतामध्ये किंवा आपण भारताच्या बाहेर कुठेही बुद्धांच्या पाऊलखुणा असतील त्या शोधून काढणारच आणि त्या आपल्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करणारच. या गोष्टी करत असताना पुढे खूप साऱ्या अडचणी देखील येतील, खूप साऱ्या गोष्टींना सामोरे देखील जावं लागेल. या सर्व गोष्टी करत जेवढा प्रवास करता येईल तेवढा प्रवास करण्याचा प्रयत्न हे बोधिसत्व यूट्यूब चॅनल आज 1 लाख सबस्क्रायबर होत आहेत त्या निमित्ताने
मी तर घोषणा किंवा मी आव्हान काय म्हणतात त्याला मी असं सांगू शकत नाही, पण हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न नक्कीच करणार आहे. जो मूळ बुद्ध आहे, जो आज लोप पावला आहे, ज्याचं आज दैवीकरण झालं आहे, तो बुद्ध शोधणार. तो बुद्ध नक्कीच आज ना उद्या आपल्याला समजणार आणि सगळ्यांना समजणार. हे जे चॅनल आहे हे कोणत्याच जातीला, कोणत्याच धर्माला किंवा कोणत्याच पंथाला विरोध करत नाही किंवा त्यांच्या अगेन्स्टमध्ये काम करत नाही. हे चॅनल फक्त आणि फक्त बुद्धांच्या पाऊलखुणा शोधण्याचं काम करेल. मग त्याची अवस्था कशी असो, काही असो, A to XYZ असो, काही असो. बुद्धांना मिटवलं असेल त्या ठिकाणी किंवा बुद्धांच्या स्तूपांवर बुद्धांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला नष्ट करून त्या ठिकाणी दुसरं काही त्यांनी वास्तव्य बनवलं असेल, त्या ठिकाणी जाणार आणि त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवणार. हे मी वारंवार सांगत आहे, कारण की या चॅनलचे उद्देश किंवा उद्दिष्ट आणि ध्येय हे मला नेहमीच लोक विचारतात, पुढे काय करणार, पुढे काय करणार. कारण की काही गोष्टी ज्या आहेत त्या मी शेअर करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. हे जे कार्य आहे हे निरंतर चालण्यासाठी मला थोडीफार गुप्तता ठेवावी लागेल आणि ते हे चॅनल ठेवणारच. कारण की या चॅनलमध्ये आपण बघता की एकच व्यक्ती येतोय, तो धडपड करतोय, तो काही ना काही दाखवतोय, काही ना काही करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की हे काम जेवढं सोपं दिसतंय तेवढं सोपं नाही आहे, खरंच नाही आहे. कारण की आपण भारत हा देश स्वातंत्र्य झाला आहे असं म्हणतो किंवा प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे असं म्हणतो, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, पण ते स्वातंत्र्य सध्या तरी राहिलेलं नाही आहे. कारण की आज ज्या ठिकाणी बुद्धांची ऐतिहासिक वास्तू आहे आणि ज्याच्यावर मंदिर बांधले त्या ठिकाणी जाऊन जर बोलत असेल की हे जे आहे हे बुद्धांचं स्थळ आहे, या ठिकाणी बौद्ध स्तूप होता, तर लोक तुम्हाला माहिती आहेत का काय करतात? डायरेक्टली मारायला येतात, जीव घेण्याचा प्रयत्न करतात. कारण की तो प्रश्न आता त्यांच्या अस्मितेचा झाला आहे. पण तीच अस्मिता पूर्वी कोणाची तरी म्हणजे या भारताला, या जगाला प्रकाशमान करण्याचं मार्ग होतं आणि ते मार्ग शोधत असताना अशा गोष्टी होतात. एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी जातो किंवा ज्या प्राचीन बौद्ध स्तूपांची किंवा प्राचीन ठिकाणाची माहिती घेतो त्या ठिकाणी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून घेणारे काही लोक जे स्वतःला बुद्ध म्हणतात, जय भीम म्हणतात, पण ते त्या ठिकाणी जर त्यांची अवस्था पाहिली तर ते मद्यपान करून असतात. त्यांना बोललो, दादा जरा हे आपलं प्राचीन स्तूप आहे तर या स्तूपाबद्दलची माहिती आहे जरा दाखवा. अरे नाही, तू RSSचा माणूस आहे, तू इकडे कसं काय आला? हां, तू काहीतरी करणार आहेस. ते कसं हे जे काम आहे किंवा ह्या ज्या गोष्टी करतो तर त्यावेळेस असे देखील लोक समोर येतात जे मद्यपान केलेले असतात, जे दारू वगैरे किंवा ह्या गोष्टी घेऊन असतात आणि ते बहसबाजी करतात. तर त्यांना कसं समजावू, त्यांना काय सांगू? त्यांचीही चुकी नाही, कारण की तेही एवढ्या वर्ष अज्ञानातच होते. त्यांनाही या गोष्टींचं एवढं भान नाही आहे की आजची जी पिढी आहे किंवा जी येणारी पिढी आहे ती या गोष्टीवर काम करते आणि जागरूक होते. तर हे चॅनल अशाच प्रकारे पुढे जाण्याचं काम करेल. बरेचसे संकट आले, बऱ्याचशा गोष्टी मी आपल्यासमोर ठेवल्या असत्या, पण ही वेळ नाही आहे त्या गोष्टी ठेवण्याच्या. कारण की हे जे काम आहे हे निरंतर चालत राहणार आहे आणि या कार्याला जे पुढे घेऊन जायचं आहे तर हे जे काम आहे हे आपल्या सर्वांचं आहे आणि या कामामध्ये आपल्या सर्वांचा तेवढाच मोलाचा वाटा आहे, तेवढाच मोलाचा सहभाग आहे हे चॅनल मोठं करण्यासाठी. आणि उद्या जाऊन जे मी आज एवढी धडपड करत आहे तर हे काम अजून चांगल्या पद्धतीने भारत नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर जगामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्यासाठी आपलं सहकार्य हे खूप गरजेचं आहे. तर हे बोधिसत्व चॅनलचं ध्येय उद्दिष्ट मी आपल्यासमोर ठेवलं आणि मी विदर्भामध्ये काम करत आहे. तर विदर्भामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या, सांस्कृतिक भाग जाणवला. तर मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी इसवी सन पूर्व 3000 पासनं आत्तापर्यंत म्हणजे इंग्रजापर्यंतचे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पुरावे सापडतात किंवा प्राचीन ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सापडतात. सांस्कृतिक भाग सापडतो. या ठिकाणी नागवंशाच्या पाऊलखुणा सापडतात. नाग नदीच्या काठावर किंवा अंबाझरी नावाचं एक तलाव आहे. तर त्या ठिकाणाहून जो काही
प्राचीन मार्ग निघतो किंवा ज्या काही प्राचीन गोष्टी आहेत त्या या ठिकाणी पाहायला भेटतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याच ठिकाणी 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. कारण की बाबासाहेबांना माहीत होतं विदर्भामध्ये आणि नागपूरमध्ये असं कोणतंच ठिकाण नाही आहे की त्या ठिकाणी बुद्धांच्या पाऊलखुणा आणि बुद्ध धम्माच्या ज्या पालामुळं आहेत त्या पोचल्या नाहीत. हे बाबासाहेबांना चांगल्याने माहीत होतं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचं ठरवलं. ते नागपूरलाच ठरवलं. कारण की 4 ठिकाणं होते. 4 ठिकाणापैकी नागपूर हे ठिकाणच बाबासाहेबांना योग्य वाटलं. मध्यंतरी बाबासाहेबाला असं वाटत होतं की कदाचित आपण नागपूरच्या ऐवजी आपण सारनाथला धम्मदीक्षा द्यावी असं बाबासाहेबाला वाटत होतं. पण बाबासाहेबांनी नंतर खूप विचार केला या गोष्टींचा किंवा नागपूरवरनं जी समिती गेली त्या समितीने बाबासाहेबांसमोर जे काही निवेदन ठेवलं त्यानंतर बाबासाहेबांनी या नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपण बौद्ध झालो. तर आपण बौद्ध झालो पण बौद्ध धम्माच्या ज्या काही गोष्टी आहेत, जो काही सांस्कृतिक भाग आहे तो आपण घेतला नाही. आपण बौद्ध झालो पण बौद्ध संस्कृती आपण घेतली नाही. तर आपण नेमकी कोणती संस्कृती घेऊन जगत आहोत? तर जे आज आपण जगत आहोत ती संस्कृती आपली नाही आहे. तर ती संस्कृती बनवलेली संस्कृती आहे आणि ती बनावट संस्कृती आहे. तर आपली संस्कृती काय? तर आपली संस्कृती या प्राचीन बौद्ध स्तूपांमध्ये, प्राचीन बौद्ध विहारांमध्ये, प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये आपली संस्कृती लपली आहे. ही संस्कृती कित्येक वर्षापासून धूळ खात पडले आणि वाट बघते की माझे जे जनक होते, ज्यांनी माझा उद्धार केला आहे त्यांचे वंशज ते आज ना उद्या जागे होतील, आज ना उद्या या गोष्टींना वाचवतील. पण आज असं होताना दिसत नाही आहे. असो, तर आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो. आपण एवढं सहकार्य केले आणि हे सहकार्य आपण या चॅनलला वेळोवेळी देत राहणार. अडचणी येत राहतील या प्रवासामध्ये, तर त्यावेळेस आपली मी मदत नक्कीच मागेन. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन प्रवासामध्ये, चांगल्या प्रकारे आणि चांगल्या विषयासोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.